इतकी वर्ष साताऱ्याने तुम्हाला लोकप्रिय आमदार म्हणून पाहिलं होतं. यावेळी तुम्ही मंत्री म्हणून सातारकरांच्या समोर जात आहात. मंत्री झाल्यानंतर किती योजना पटापट कार्यान्वित झाल्या? काय फरक जाणवला तुम्हाला? 100% हां? फरक. आता मी आमदार म्हणून पण काम करत होतो. म्हणजे एकतर काय होतं, आपण बघा म्हणजे मंत्री झाल्यानंतर तुम्हाला एकतर ती सगळी प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयामधली जी तुमची असते ती हातात मिळते. आणि त्यामुळं मंत्रालयातले जे फाईल मूव्ह करणं म्हणतात, खरंय, खरंय. त्या ह्याच्यासाठी ही यंत्रणा फार उपयोगी पडते. म्हणजे आमदार म्हणून सातारवरनं मुंबईत यायचं, खरंय, दिवसभर खरंय. ते मंत्रालय, अंडर सेक्रेटरी हे ते सचिवांना भेटा, मंत्र्यांना भेटा आणि ती फाईल हलवा तुमची. खरंय, खरंय. ते करणं आणि तुमचं ऑफिस मिनिस्टरचं ऑफिस तिथं आहे. असं तुम्ही 2 दशकं केलं. हो, केलं. आता ते करणं भागच होतं, शेवटी मतदारसंघ आहे. पण खरंय. ते केलं, तो अनुभव तर आलाच 2 दशकाचा किंवा अनुभव सगळा आलेलाच आहे. त्यामुळे तो जमा आहेचा अनुभव जुना आलेला. पण नक्कीच मंत्री किंवा तुमचं ऑफिस तिथं मिनिस्टरचं जे आहे, तर 100% योजना मंजूर करून घेण्यामध्ये मेजर फायदा होतो असं म्हणेन मी. मेजर म्हणजे अ, आपण जर म्हटलं तर दुप्पट वेगानं कामं मंजूर होतात.